नमस्कार, मी पुयड कामाजी युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये मी गजानन पैलवान यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. गेले अनेक वर्ष झालं तुम्ही कुस्ती स्पर्धा वगैरे ठेवता. कुस्तीची आवड कधी निर्माण झाली तुम्हाला? कुस्तीची आवड म्हणजे कुस्ती ही आमची पारंपरिकच खेळ आहे. म्हणजे आजोबा खेळत होते, वडील खेळत होते, काका खेळत होते आमचे, आणि त्याच्यानंतर मी, आता भाऊ आहेत खेळणारे, भरपूर चांगल्या प्रकारच्या कुस्त्या खेळत आहे. आणि माझा स्वतःचा लाल मातीचा आखाडा आहे. मी खर्चातून 5-6 लाख रुपयाच्या खर्चातून मी शेड वगैरे मारून लाल मातीचा आखाडा तयार केलेला आहे. त्याला अनुदान वगैरे काय गव्हर्नमेंटचं मिळालं का? नाही, कुठलंच अनुदान घेतलंही नाही आणि प्रयत्न सुद्धा केले नाही. तुम्ही पहिली कुस्ती कधी खेळली ही तर आठवत नाही, पण लहानपणापासूनच त्या मातीमध्येच असल्यामुळे बरेच लहानपणापासून कुस्ती खेळली. तर मुलं पैशाने येतात का, म्हणजे तसंच येऊन कुस्त्या वगैरे खेळतात? नाही, माझं उद्दिष्ट एकच आहे की भागात एक निर्व्यसनी भाग झाला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं एक नाव, गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं कुठंतरी नाव झालं पाहिजे. या उद्देशानं माझं एक स्वप्न आहे फार मोठं. एक गोल्ड मेडल, सिल्वर मेडल कुठलं तरी भेटलं तरी तेवढं समाधान मानेल मी. आताच तुम्ही उल्लेख केला की निर्व्यसनी गाव झालं पाहिजे किंवा एरिया झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे पुढे? असेच खेळातून स्पर्धा ठेवणार, दुसरी कबड्डी, कुस्ती, असे कोणते जे मला जमतील ते खेळ मी ठेवणार, स्पर्धा ठेवणार मोठमोठ्या. मागच मी 1-2 वर्षाखाली खूप मोठी स्पर्धा घेतली कुस्तीची. 10-15 लाख रुपयाचा खर्च करून खर्चानं बरेच आमच्या सहकार्यामुळं मी खूप मोठं एक मैदान घेतलं होतं. भरपूर पब्लिक अशी आली होती मैदानासाठी. जे खेळाडू येतात ते त्या खेळाडूंचा वैयक्तिक खर्च उचलला का मित्रपरिवारांकडून? नाही, फक्त खेळण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी मोफत आहे. बाकी सगळं त्यांना खाणं पिणं त्यांचंच आहे. पण पुढे चलून पण जे गरजू आहेत त्यांना मी खर्चानं करणार. त्यांची जे तयारी, जे दूध, तूप, काही लागत, बदाम, ते खर्च मी जे काही करूच शकणार. समजा घरची परिस्थिती नाही आणि त्याची इच्छा पैलवान होण्याची आहे, अशा मुलांना मी पुढे चलून सहकार्य 100% करणार. ग्रामीण भागात पाहायला गेलं तर तालीम पद्धत नष्ट होत चालली आहे आणि जिम वाढत चालली आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? जिम म्हणजे तर जिम गेलं म्हणजे ते तर प्रोटीन वगैरे, दुसरं काही वेगळं ड्रग्स वगैरे, त्याच्यामुळे एक शरीर संपत चाललंय. ते सध्या तर चांगलं वाटायलंय. जिममुळं फरक पण लवकर जाणवतो. पण ही जी मेहनत आहे ते वर्षानुवर्ष टिकत राहणारी मेहनत आहे तालमीची. आता ते प्रोटीनमुळं शरीर असं दिसते होते. नंतर मग मी बरेचसे पैलवान बघलेत त्या प्रोटीनमुळं आजकाल किडन्या जाय, कोणाचं पोट बिघड, काही छातीत ते होय समजा, अशा बऱ्याच प्रकारचे माझ्या अक्षरशः डोळ्यानं बघितलं की ते ड्रग्समुळं त्यांचे जीवन बर्बाद होऊन गेलेत. समजा असं जे नवयुवक तरुण आहेत ते आळशी झालेले आहेत, सध्याच्याला कुस्तीकडे वगैरे जात नाहीत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कुस्तीच एक असा खेळ आहे, त्यामधून स्वतः खेळणं, स्वतः प्रॅक्टिस, स्वतःची मेहनत, त्याच्यातून काहीतरी घडवू शकतो आपण. कुस्ती म्हणजे एक जीवनच आहे. कुस्ती जे लाल मातीचं ज्याला जाणीव आहे त्यांना समजा सगळ्या प्रकारचं पुढचं चलून नाव त्याचं. जे नवतरुण पिढी आहे त्यांना कुस्ती खेळण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करणार? कुस्ती म्हणजे फक्त काही 4-2 दिवसासाठी नाही. कुस्तीमधून भरपूर भविष्य आहे. पुढे चलून रेल्वेची भरती आहे, पोलीस भरती आहे. खेळाडूंना पण खूप मोठ्या सुविधा आहेत, आरक्षण आहेत. त्यासाठी कुस्ती इथंच खेळण्यापेक्षा नॅशनलला खेळलं तर चांगल्या प्रकारचं त्यांना प्रतिसाद आहेच. आता माझं स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या खर्चातून मी केलेली जे लाल माती आखाडा आहे ते एकदम व्यवस्थित आहे. पण मातीतच खेळून चालणार नाही, मॅट पण पाहिजे. मॅट आहे तरच सगळं आहे. इंटरनॅशनलला, नॅशनलला मेडल मारू शकतात जर माझ्यापाशी मॅटची किंवा साहित्याची जर सोय असली तर चांगल्या प्रकारची मी खेळाडू तयार करेल. आता तुमच्यापाशी तालीममध्ये किती मुलं येतात? माझ्यापाशी आता 25 ते 30 लहान मोठी मुलं आहेत समजा, चांगल्या प्रकारची खेळणारे. पाहायला गेलं तर शाळेची बी अवस्था खूप वाईट झालेली आहे. आता कसं आहे माहीत आहे का, आपलं जे नेचरच आहे ते इंग्लिश मिडियम, पण तसं नाही. जी प्राथमिक शाळा आहे तिथं पण आपले मुलं लेकरं शिकू शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हेच मला कळत नाही की तिथं ते समिती नेमणं, त्यांचं नियमित काय चालू आहे काय नाही याविषयी जरा लक्ष देणं. शालेय समिती नेमणं एक महत्त्वाचा मोठा निर्णय आहे. समजा ते कोण कधी आलंय, कोण कधी चाललंय याच्याविषयी. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माझं जे पहिलं काम होईल ते खेळाडूसाठी आणि दुसरं वाचनालय याच्याकडे मी सर्वात जास्त लक्ष देईल समजा.
तसं पाहायला गेलं तर तुम्ही पण एक वैयक्तिक पैलवान आहात. तर सरावासाठी तुम्ही वैयक्तिक किती टाइम देत गेला? वैयक्तिक मी ज्या वेळेस कुस्ती खेळायचो त्यावेळेस सायकलवरून नांदेडला एक 12-13 किलोमीटर येणं आणि जाणं, 25 किलोमीटर रोज सायकलवर यायचो एक टाईम. आणि स्वतः सकाळी मेहनत उठून 3 वाजता 4 वाजता उठून 1-2 तास 3 तास तरी मेहनत करायचो. चित्रपटात असं दाखवलं जातं की जो समोरला स्पर्धक आहे त्याच्यावर दबाव टाकून त्याला माघार घेण्यात भाग पडतात किंवा या कुस्ती स्पर्धेमध्ये राजकारण केलं जातं, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे रिअलमध्ये जर पाहायला गेलं तर राजकारण होतं? बऱ्याचदा होतं, पण ज्या खेळाडूमध्ये खरी धमक असते ते कुठंही दबत नाही. आणि कोणी म्हणजे तेच जर कुठं खेळाडू चांगला असला तर त्याला काही हरकत नाही, पाडायचा डर नसतो. किंवा मग ते बोलून खेळणारा असला तर 100% त्याला ते भीती असतेच आणि भिणारच पुढच्या माणसांना त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून. कधी कधी त्याच्यावर दबाव निर्माण समोरल्या पार्टीकडून होतो ना, मग त्याबद्दल काय? नाही, आता तर कसं आहे, पहिले एक 5-6 वर्षाखाली भरपूर समजा असं बोलून कुस्त्या वगैरे व्हायच्या. तर आम्ही जे आमचं मित्रमंडळ आहे, बाळू पाटील मोरे असतील, संतोष पैलवान, रघुनाथ पैलवान, परवीन देशमुख, दत्ता कदम, असे आमची जेवढी टीम आहे, एक 20-25 लोकांची टीम आहे. ज्यावेळेस एक कुस्तीवर काम केलं आम्ही, तर बऱ्याच प्रकारचे हे कुस्तीचं दबाव आणणे किंवा काहीतरी बोलून कुस्त्या करणं, हे नांदेड जिल्ह्याची बरीचशी कुस्ती वाढली या 4-5 वर्षामध्ये. तर ग्रामीण भागामध्ये पाहतो आपण कुस्ती बोलून होते 2 पैलवानांमध्ये. हां, तर ते कसं ओळखायचं? बोलून कुस्ती असलेली ओळखणं म्हणजे आमचं जन्मच त्याच्यामध्ये गेला. एक 10-15 वर्षापासून आम्ही त्याच्यातच आहोत. त्यामुळं ते कुस्ती पैलवान कोणता, आता आम्हाला तर एवढं माहीत झालं की जिल्ह्यामध्ये किती पैलवान अशी कुस्ती काटा खेळतात आणि किती बोलून कुस्त्या खेळतात, हे सगळं आम्हाला ओळखीच होऊन गेल्यात. समजा की बा हे पैलवान असा बोलून खेळणारा आहे म्हणून. त्याच्यावर तुम्ही काय निर्णय काय घेता, म्हणजे ॲक्सेप्ट काय घेता? निर्णय म्हणजे आम्ही स्वतःच त्याला बोलतो ना, तुला खेळायची तर कुस्ती खरी खेळ, नाहीतर कुस्ती बंद कर, नाहीतर आम्ही काय करायचं ते करू. म्हणजे तुला कोणत्या पैलवानानं पाडायला लावू किंवा काय करायचं, पुढचं भविष्य काय आहे तुझं, त्याला समजून सांगतो. किंवा मग बाहेरचा कुठला पैलवान आला तर तू कुस्ती इथल्या पोराला देऊ नको, त्याला विनंती करता, आमची कुस्ती संपत चालली, तू असं करू नको, असं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा इकडं पाहायला गेलं तर वजनाहून आणि वयाहून कुस्त्या स्पर्धा होते, तर ग्रामीण भागात असं काय राहते का? नाही, तसं काही नाही. वय वजन काही नसते. ते समजा ज्याचं असं तर नंबरच्या हिशोबानं कुस्त्या असतात. ते 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे बक्षिसानुसार जे मोठे पैलवान येतील त्यांच्या व्यतिरिक्त कुस्त्या असतात. ते कसं असते नेमकं? वयाचं वगैरे काय नसते का? नाही, वयाचं वगैरे काही नाही तिथं. 40 वर्षाचा पैलवान असेल तर 25 वर्षाचा त्याच्यासोबत खेळू शकते का? खेळू शकतो ना. अच्छा, हां नंबर वरच असं ठरतं? हां, त्यांच्या बक्षिसावर ठरतो. आता जो 1 नंबरचा पैलवान आहे ते 1 नंबरमध्ये नाव देतो गटामध्ये, त्याला ज्याला खेळायची त्यानं त्याच्या बरोबरीला नाव द्यायचं. अशा प्रकारचे आपल्या इकडे सध्या चालू आहे. ते समजा बरेच काही वेळेस असं होते की डावामध्ये पैलवान जर पडत नसेल तर आरमोठीनं त्याचा हात किंवा दुसरं काहीतरी दुखापत होते, मग अशा वेळेस काय केलं जातं? नाही, जे पंच तर आता तिथं काहीतरी मार्ग काढणार किंवा मग ताकद तिला कमी पडल्या त्याला सोडून घेणार किंवा मग दोन्हीला अर्ध बक्षीस देणार. किंवा मग एक असं पाहायला गेलं तर एखाद्या पैलवानचा हात मोडणं, या अशा गोष्टी होतात, मग अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस तर त्या पैलवानानं तर करायलाच नाही पाहिजे की हे त्याच्या संग आडमुठी किंवा मग त्याच्या शरीराची दुखापत, तर त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. समजा एखाद्या याच्यामुळं, त्याच्या फ्रॅक्चरमुळं किंवा पायाला लागलं, हाताला लागलं, तर करायला नाही पाहिजे. पुढच्या प्रती थोडी ताकद जास्त असली किंवा काहीतरी कुठं गटल्यामुळं ते बिकवायचं नसते. मग त्याच्यावर पंचाचा काय निर्णय असतो जर अशी दुखापत झाली समोरल्या व्यक्तीला 2 पैलवानामध्ये, तर मग पंच काय करतात त्याच्यावर निर्णय? त्या पैलवानाला पनिशमेंट केली जाते का सोडलं जातं असंच? नाही, पनिशमेंट आता कुस्ती म्हणजे आता ते ज्याची त्याला आपण, आता आमच्या ग्रामीण भागात कसं आहे, आधीच ते नोट दिलेली असते की बा जीवितवाची जबाबदारी त्याची त्याला राहील. तुम्ही एवढं लोकांना पैलवान लोकांना वगैरे मदत वगैरे करता, स्वतःच्या 5 लाखाचे वैयक्तिक टाकून पैसे तुम्ही तालीम पण उभं केली आहे. हो, पण राजकारणात जायचा तुमचा विचार आहे का? राजकारण तर जायचं 100%च मला, कारण राजकारणामुळेच म्हणजे सुविधा
किंवा कुठले निधी. शिक्षण व्यवस्थेबद्दल राजकारणात जर गेलं तर पहिला तुमचा निर्णय काय असेल शिक्षणाबद्दल? शिक्षणाबद्दल पहिला मुद्दा म्हणजे मी गावात सर्वप्रथम एक वाचनालय तयार करणार आहे आणि शालेय समितीची जी समिती आहे ते चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये फेरबदल करून एक त्यांची पण मीटिंग 1 महिन्याला 2 महिन्याला पालक मेळावा झालाच पाहिजे अशा प्रकारचे बंधन टाकून मी हे कार्य करेल. समजा शालेय दवाखाना भरपूर जागे आहेत आमच्याकडं ग्रामपंचायतचे, त्या जागेमध्ये दवाखान्याची प्रस्ताव करणार किंवा कुठल्या तरी निधीमधून काहीतरी आमदार निधीतून किंवा साहेबाकडून बोलून वगैरे काहीतरी करून दवाखान्याच्या समस्या एक सर्वप्रथम मांडणार मी. ग्रामस्तरावर म्हणजे जे लोक राहतात गावातली जनता वगैरे त्यांची समस्या काय असते नेमकी समस्या याचं कोणता निधी कधी येतो, काय होतो, काय डॉक्युमेंट लागतात हे त्या जनतेला माहीतच नसते. समजा हे जे कर्मचारी असतात त्यांच्यापर्यंत कोणती सभा होत नाही. आमच्या इथं तर आतापर्यंत झालीच नाही सभा कुठली. त्यामुळे जे घरकुलाचे असतील किंवा गोटे असतील, महत्त्वाचे जे जनावरांसाठी गोटे, विहिरी, बऱ्या एवढ्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, पण त्यांचा लाभ या आम जनतेपर्यंत भेटतच नाही. तुमच्या लाईफमध्ये असा कधी प्रसंग घडला का ते आतापर्यंत तुम्ही विसरू शकत नाही, किंवा कोणत्या गोष्टी तुमच्याकडून चुकी झाली किंवा चांगली झाली ती आतापर्यंत तुम्ही विसरू शकत नाही किंवा लाईफ टाईम असं काय झालं का? चुकीची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीवर भरपूर मोठ्या प्रमाणात भरोसा केला होता मी, म्हणजे व्यवहारामध्ये. तर मी आले ते पैसे समजा कोणत्या व्यवहारातले जे आपल्यापाशी जे काही जमा होतील पैसे वगैरे ते सगळं त्या पुढच्या माणसाच्या देत राहिल्या. समजा आपण जसं जसं येतील तसं तसं ते कारभार आपला समजा सोबत राहत गेलं, त्याच्यामुळे ते देत राहिल्या. ते एवढं हे निघालं की फ्रॉड ते विचारसुद्धा करू शकणार नाही आपण, इतकं फ्रॉड. त्यांना आतापर्यंत जीवनातली सगळ्यात मोठी माझी नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की सांगतासुद्धा येत नाही. आणि ते म्हणतात ना, देर आहे मगर अंधेर नाही, तसं त्यामुळं ते मला त्यानं जेवढं बुडिलं त्याच्या दुपटीनं मला भेटलंही. पण का तर एक कुठल्याही धंद्यामध्ये इमानदारी किंवा मग लोकांसोबत आपलं इमान कायम ठेवायचं, त्यामुळं कुठंही कमी पडणार नाही एवढं निश्चित सांगू शकतो. समजा ही एक चुकीची आणि त्यातल्या त्यात कसं ही तर घडली घटना, त्यामुळं माझं जे घरचं नेचर आहे सगळं, मला घरचे एवढे समजून घेतात किंवा मग माझ्या म्हणण्यानुसार वागतात. सगळे समजा माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. आई असतील, वडील, चुलता चुलती, आजी, सगळे भाऊ एवढा जीव लावतात. कारण हे झाल्या घटना, पण त्यामुळं घरचे आम्ही जॉईंट फॅमिली आहे, सगळे एकत्र एक 25 माणसं आमचं कुटुंब आहे. ते सगळं घर आमचं एका मनाने राहतात. ज्या वेळेस तुम्ही असं म्हणता की वैयक्तिक चूक झाली होती, तर असं सांभाळणारा कोणता दोस्त वगैरे होता का तुमचा? हां, मी ज्यावेळेस हे घटना झाली त्यावेळेस मी आत्ता इथपर्यंत आहे ते फक्त आणि फक्त ते एका मित्रामुळंच आहे. कारण मी अशा स्टेपला होतो, मरो किंवा मारो, पण त्यांना मला असे मार्ग सुचवले किंवा मग अशी वेळोवेळी साथ दिली. कुठलीही समजा पैशाची असो, कुठली मदतीची असो, धावून येणारा एक मित्र, त्यानं माझं जीवनच समजा सुधारणा केली. मित्राचं नाव सांगू हां, शकता? मित्राचं नाव आमचे बाळू पाटील मोरे यांनी भरपूर प्रत्येक याच्यामध्ये संतोष पैलवान असे भरपूर समजा असे 4-5 मित्र असे आहेत, त्यांनी मला वेळोवेळी मदत करून सहकार्य करून आज मी म्हणजे चांगल्या प्रकारचे, असं काही मी असं करोडपती असं काही नाही, पण चांगल्या लेवलला जेवढं नुकसान होऊन पण बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. समजा आज मी त्यावेळेस अशा सिच्युएशनला होतो की नशा करणं किंवा काही हे करणं, पण त्या आहारी न जाता तिकडं मी या मित्राच्या सहकार्यामुळं आज सक्सेस आहे आणि इकडे मी चांगल्या प्रकारचे धंदे वगैरे व्यवस्थित आता सगळं ठीक आहे आता. धन्यवाद आपण आपला अनुभव दिल्याबद्दल.